आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई आणि सगळी मंडळी, सन्मान मूर्ती सगळ्यांना, माझ्या पुढे 15 मिनिट बोलायचं असं लिहिलंय. मी एरवी पण म्हणजे रोजच्या दिवसात 15 मिनिट कधी बोलत नाही, इतका मी शांत असतो. मी फक्त 1.5 मिनिटच घेतो आणि मी बसतो. मला वाटतं आता आषाढी पण आहे आणि आज ही सगळी मंडळी बसलेली आहे. आजचा जो सोहळा आहे, कदाचित ही कविता मी आजच्या दिवसासाठीच लिहिली असेल. कवितेचं शीर्षक आहे रखुमाईचं बायांना पत्र. रखुमाई म्हणते, बायांनो रुसणं सोडू नका. बायांनो रुसणं सोडू नका, काट्याला छापा येतोच चिकटून असं गृहीत धरतात बायकांना, आणि दोन्ही बाजूनं एकच छाप पाडली तर नाणं खोटंय म्हणतं हे जग. तुम्ही कितीही चंद्रभागा व्हायचं ठरवा, ते तुमच्या काठावर एकतर बांधतील मंदिरं नाहीतर धरतील डबे. वारी वारी त्यांची आणि नदीगाळ आपला असं करू नका. नदीला नदी म्हणेपर्यंत, भीमेला भीमा म्हणेपर्यंत बायांनो रुसणं सोडू नका. बायांनो, उभ्यानं पायाला रग येते आणि तिरक्याचा आधार असतो. 42 वाटून घ्या एकमेकांची 84 गाराणी, नाहीतर 80 तुमची आणि 4 त्यांची अशी करा वाटणी. कारण झेंड्याचं तिरकं ओझं ह्यांच्या खांद्यावर असलं तरी उभी तुळस तुमच्या डोईवर आहे हे विसरू नका. किंवा ही तुळस देईपर्यंत आणि त्यांचा झेंडा घेईपर्यंत बायांनो रुसणं सोडू नका. त्यांची चाहूल आधीच लागावी म्हणून जोडवी आहेत का पायात तुमच्या? आणि त्यांनी कधीही यावं तरी तुम्ही असावं तयार म्हणून आहेत का ते निरलंकार? चुकलं माकलं माफ करा, पण वाट चुकला तर गाभारे वेगळे धरा. कारण चर्चा तू रुसल्याची होते, तो चुकल्याची होत नाही. तरी रुतकी जोडवी नसती गोडवी गाऊ नका. पाय मोकळा होईपर्यंत आणि हट्टाला हक्क म्हणेपर्यंत बायांनो रुसणं सोडू नका.